तेव्हा आपण फक्त शरण जायचं, कोणालाही वाईट बोलायचं नाही. त्यांनी बोललं म्हणून तर आपण मुळीच बोलायचं नाही. बरोबर. आपला मार्ग वेगळा आहे. आपल्याला जर ईश्वराने मार्ग दिला, जेव्हा तुमचं अंतःकरण निर्मळ पवित्र होईल, हे मनाचा विशालपणा, मोठेपणा हा सर्वात महत्त्वाचा आहे. जेव्हा तुमचं अंतःकरण निर्मळ पवित्र झालं की ईश्वर त्या ठिकाणी वास करतो. अन्यथा तो राहणार नाही आहे ना. इथे जर कचरा असेल तर तो राहणंच शक्य नाही. बऱ्याच वेळेला लोक हा असा आहे, तो असा आहे, ती असा आहे, ह्याच्यातच आयुष्य घालवतात. आपला मनुष्यजन्म आपल्याला कशाला दिलं आहे? ईश्वराने स्वतःला सुधारण्यासाठी. पण आपण काय मक्ता घेतो दुसऱ्याला सुधारण्याचा. मग सारखं चाललेलं असतं, हा आहे, तो असा आहे, तो अरे तू कसं आहे ते बघ. महाराजांनी तुला मनुष्यजन्म का दिला? स्वतःला सुधारण्यासाठी. कारण हा मनुष्य जन्मामध्येच आपल्याला बुद्धी आहे. दुसऱ्या कुठल्या योनीमध्ये तुम्हाला बुद्धी नाही आहे. मग ह्या जन्मामध्ये आल्याशिवाय तुम्हाला मोक्ष मिळत नाही. देवाधिकांनाही कल्पकोटी आयुष्य दिले, पण त्यांना सुद्धा मोक्ष नाही आहे. मग त्यांनाही मनुष्य जन्माला यावं लागतं. पुन्हा कर्माचा सिद्धांत. मग आताच जर मनुष्य जन्माला आले आहोत तर मग हा कर्माचा सिद्धांत लावा आणि मुक्त व्हा ना याच्यातून. पण ते कळत नाही लोकांना. नको त्या गोष्टीत भ्रमित होतात आणि फिरत राहतात. त्याच्याकडे जायचा राजमार्ग म्हणजे काय? नित्य अखंड नामस्मरण, जे हृदयाच्या गाभाऱ्यातून बाहेर पडलं पाहिजे. ती स्पंदन अशी, म्हणजे आपण त्याच्यात